अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संपूर्ण राज्यभरामध्ये मालवणमधल्या दुर्घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येते। पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जगातील पहिला पुतळा आहे त्या पुतळ्याच्या खाली आपण या पक्षाचे पदाधिकारी हे आंदोलन करताना पाहतो आहोत आणि प्रदेश पातळीवरूनच सूचना आहेत की हे आंदोलन करण्यात यावं। पण नक्की कोणाच्या विरोधात? पुण्याच्या माजी महापौर आहेत राजलक्ष्मीताई भोसले, ते आंदोलन करताय, पण कोणाच्या विरोधात? नाही, हे आंदोलन ज्या लोकांनी हे काम केलं, मग ते अधिकारी असतील, त्यांच्यावरती कॉन्ट्रॅक्ट देणारे प्रमुख लोक असतील, मग ते एअरफोर्स आपलं नेव्हीचे लोक आहेत, PWDचे आहेत का कोणी आहेत, त्या प्रत्येकाविरुद्ध हे आंदोलन आहे की तुम्ही नेहमी कामं देत असता, टेंडर काढत असता, परंतु हे काम नेहमीच्या कामासारखं नव्हतं ना। हे फक्त अधिकाऱ्यांची जबाबदारी होती की त्यावेळी जे कोणी जबाबदार राजकारणी पण होते त्याच्यामध्ये? एक लक्षात घ्या, जे कोणी जबाबदार असतील त्या प्रत्येकाने ज्याची जबाबदारी होती की हा पुतळा छत्रपती शिवाजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कडून ते चबुतऱ्याचं काम करण्यात आलं होतं। सार्वजनिक बांधकाम विभाग त्या खात्याचे मंत्री होते, तर मग कोणाची जबाबदारी नाही? याच्यामध्ये जे लोक ज्यांची जबाबदारी असते की कॉन्ट्रॅक्टरची योग्यता तपासणं, ज्यांची जबाबदारी असते की स्ट्रक्चरल डिझाईन जे आहे ते योग्य आहे का, ज्यांची ताई मी म्हणजे तुम्हालाच विचारतोय असं नाही, इतरांना विचारेन की यामध्ये तुम्ही सत्तेमध्ये असताना हे आंदोलन करता आहात, तर मग सत्तेमध्ये असलेले जे इतर तुमचे दोन मित्र पक्ष आहेत तर त्यांच्या कडे तुम्ही कसं बघता मग ह्या सगळ्या प्रकरणामध्ये? नाही, आरोप त्या दोघांवरती होत आहेत, तुम्ही म्हणताय, अजितदादा म्हटले की नाही आम्ही माफी मागतो, नाही, माझं म्हणणं असं आहे की जे कोणी त्याच्यात जबाबदार सापडेल त्याच्यावरती आता चौकशा होतील, त्याच्यावरती माणसं नेमली जातील, त्याच्यामध्ये जो कोणी जबाबदार सापडेल, मग PWDचा असेल, नेव्हीचा असेल, राजकारणी असेल, कॉन्ट्रॅक्टर असेल, ज्या कोणावरती ती जबाबदारी येईल त्या प्रत्येकाला याच्यामध्ये शिक्षा झाली पाहिजे। त्याचं कारण असं नेहमीचं काम करणं वेगळं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मोठ्या साईजचा पुतळा बनवणं वेगळं। मुळात कॉन्ट्रॅक्टरची निवड करणं इथपासून ह्या चुका झालेल्या आहेत आणि त्या चुका ज्यांच्या कोणाच्या हातनं झाल्या म्हणतात की ह्या चुका झाल्यात, मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर म्हणतात की वाऱ्यामुळे पुतळा पडलेला आहे। नाही, ते मुख्यमंत्री त्यांचं काय मत आहे त्याच्याबद्दल मी नाही बोलू शकत। मी माझं मत सांगते की चुका जिथे जिथे झालेल्या आहेत, मग कॉन्ट्रॅक्टर नेमण्यामध्ये झाल्या असतील, जे कोणी त्यातले तज्ज्ञ आहेत, RCCचे तज्ज्ञ असतील, त्याच्यात RCC कन्सल्टंट असेल, पुतळा बनवणं आणि पुतळा बसवणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, तिथंही त्याचा नीट तपास झाला पाहिजे आणि ज्या कुणाची याच्यात चूक सापडेल त्या प्रत्येकाला या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे। तर अधिकाऱ्यांवरती हे करताना ही सगळी जबाबदारी टाकण्यात येते। काय वाटतं ताई, कोणाच्या विरोधात तुम्ही आंदोलन करताय नक्की? महाराजांच्या पुतळ्याचं जे नुकसान झालंय त्यांच्या विरोधात आम्ही करत आहोत। कारण कोणामुळे झालंय? आता जबाबदार म्हणजे याच्याशी संबंधित जे कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा ज्यांनी हे पुतळा उभारण्यास ज्यांनी आपले दादा सत्तेमध्ये आहेत ना, मग कारवाई कोण करणार? हे बघा, आता याच्यामध्ये माझं एवढंच म्हणणं आहे की ह्या पुतळा उभारताना ज्या चुका झालेल्या आहेत, ज्यांच्याकडून झालेल्या त्या प्रत्येकाला कारवाई कोण करणार? अजून झालेली नाही कारवाई, कोणाच्या विरोधात आंदोलन करणार? छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज स्वराज्यातल्या माईलेकी सुरक्षित होत्या आणि ज्याही कंत्राटदारांनी हे निष्काळजीपणे काम केलेलं आहे त्याला नक्कीच माननीय अजितदादा हे कठोर शिक्षा देणार एवढा आम्हाला विश्वास आहे। अजून तर काही अटक नाही झालेली कोणाला त्यामध्ये दादांनी कालच सांगितले जे कोणी दोषी आहेत त्यांची लवकर सखोल चौकशी करून। देवेंद्र फडणवीस तर म्हणतात वाऱ्यामुळे पडला म्हणून पुतळा, तुम्ही म्हणता की कारवाई करायला पाहिजे? आमचे जे नेते आहेत माननीय अजितदादा पवार त्यांनी सांगितले दोषींवर कारवाई होणार म्हणजे कारवाई होणार। कोण दोषी आहेत अजून तेच नाहीये ना समोर आले? ज्यांनी हा निष्काळजीपणा केला, हा पुतळा उभारताना सार्वजनिक बांधकाम विभागाने सुद्धा जेही कोणी याच्यामध्ये सामील असतील त्या सर्वांना दादा शिक्षा देणार हे 100%। कोण जबाबदार आहे तुम्हाला काय वाटतं, कोण आहे जबाबदार?
खरं राजकारणाच्या पलीकडे जाऊन जर विचार केला तर सर्वच म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टर आहे, संबंधित जो आपटे आहे, जो आता फरार आहे, ज्याची आता चौकशी सुरू आहे, त्याला खरं तर सर्वप्रथम अटक झाली पाहिजे, त्याची चौकशी केली पाहिजे की इतक्या निष्काळजीपणाने त्यानं कशा पद्धतीने हे केलं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे राजकीय मंडळी काल राजकोट किल्ल्यावरती गेले होते, आपापसातल्या वैयक्तिक वादामुळे काल किल्ल्याचं जे नुकसान झालं, खरं तर माझी विनंती आहे की त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. कारण तुमच्या वैयक्तिक वादामुळे काल किल्ल्याचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. किर्जाच्या बुरुजाचे जे दगड आहेत ना, त्याला छिळा पडलेला आहे, त्याचं नुकसान काय आहे. म्हणून मला असं म्हणायचं की राजकारणाच्या पलीकडे जाऊन जर छत्रपती शिवरायांचे मावळे शिवभक्त म्हणून आम्ही रस्त्यावर उतरत असू तर ह्या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे. पण कारवाई झालेली नाही आणखी. तुम्ही सत्तेमध्ये आहात तर मग कारवाईची मागणी तुम्ही फक्त माध्यमांसमोर करताय का कोणाला आणखी पोलिसांना निवेदन देणार आहे? आता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत या संदर्भात की जो अधिकारी आहे, जो कॉन्ट्रॅक्टर आहे, याच्यावरती लवकरात लवकर त्यांना अटक झाली पाहिजे. कॉन्ट्रॅक्टवरती जबाबदारी बाकी कोणावरती नाहीये. संबंधित अधिकारी असतील, कोणत्या का घाईघाईने 8 महिन्यामध्ये एवढा पुतळा तयार केला, कोणाच्या सांगण्यावरून केला, कशासाठी केला, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. जे दोषी त्यांच्यावर कारवाई. तुमच्या सरकारच्या विरोधात आंदोलन करताय नाही का? आम्ही शिवभक्त म्हणून छत्रपती शिवरायांसाठी आंदोलन करतो. ह्या सरकारमधूनच हा निर्णय झाला. तुम्ही तुमच्या सरकारच्या विरोधात आंदोलन करताय असं नाही का वाटत तुम्हाला? छत्रपती शिवाजी राजे ही आमची अस्मिता आहे आणि ही अस्मिता जपण्याचा प्रयत्न करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. राज्य शासनामध्ये जर आम्ही असो किंवा नसो, राज्यकारण करण्यापेक्षा किंवा राजकारण करण्यापेक्षा आपण छत्रपतींचे मावळे आहोत हा भाव माझ्या अंतर्मनामध्ये निश्चितपणाने आहे. त्यामुळे छत्रपतींचा पुतळा पडल्यानंतर खूप मनाला वेदना झाल्या आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं की या ठिकाणी एक आपलं आंदोलन होणं गरजेचं आहे. कारण की छत्रपती हे आपले आदर्श पुरुष आहेत आणि या महापुरुषाच्या स्मृतीला जपण्याचा प्रयत्न आपण करत असताना या घटनेमुळे खूप वेदना झाल्या आणि या वेदनेच्या आधारावरती आजचं हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत. मी एकीकडे सत्तेमध्ये पण आहात, आंदोलन पण करतायत, तर मग हे कसं काय, हे दोन्ही डगरींवरती हात ठेवणे असं नाही का वाटत? अजिबात नाही. एक लक्षात घ्या, जरी सत्तेमध्ये असलो म्हणजे सत्ता आमची म्हणून पुतळा पडला असं नाही, परंतु ज्याला जे जबाबदार आहेत, एक दुर्घटना आहे ती, पण त्याला जे कोणी संबंधित आहेत तर त्यांच्यावरती अजून तरी कुठे कारवाई झालेली नाहीये दिसली. 100% ही होणार. दादांनी देखील जे डिक्लेरेशन केलेलं आहे, मुख्यमंत्र्यांनी देखील केलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे हा पुतळा उभा करत असताना ज्या काही चुकी घडलेल्या आहेत त्यांच्याकडनं त्यातील हवामानाचा अंदाज घ्यायला पाहिजे, त्याचा पावसाचा अंदाज घ्यायला पाहिजे, याची कपॅसिटी काय आहे या पुतळ्याची सहन करण्याची. महाराजांचे किल्ले उभे राहून 350 वर्षे उभे राहिलेत, कुठेही टच झालेलं नाही. मग 8 महिन्यामध्ये हा पुतळा पडतो कसा, ही मागणी आमची आहे. हा जो आपण ज्या पुतळ्याच्या खाली आहोत तो 96 वर्षांपूर्वीचा आहे. छत्रपती शिवरायांचा हा जो पुतळा आहे तो राजश्री शाहू महाराजांनी या ठिकाणी उभा केलेला आहे. आणि म्हणजे त्यावेळेचं स्ट्रक्चर आणि आताचं स्ट्रक्चर याच्यामध्ये किती काय गडबड झाली? गडबड आता प्रत्यक्ष त्याची चौकशी झाल्यानंतर समजणार आपल्याला. तोच आहे ना, आंदोलन तुम्ही करताय पण स्पेसिफिक असं काय अजून म्हणजे तुमच्या सांगण्यातून मला काही लक्षात येत नाही की कोणाच्या विरोधात आंदोलन नक्की कोणाच्या विरोधात आहे. स्पष्ट सांगतो, सरकार येतील जातील, 100 सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेपुढे आमची कुर्बान आहेत. सरकारशी काही याचा संबंध नाही आहे. शिवप्रेमी आहोत या ठिकाणी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रेम आहे, आदर आहे आणि यापुढे अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत. यापुढे या प्रकारच्या पुतळे करताना राष्ट्रपुरुषांचे त्याचे नॉर्म्स ठरवावेत, ते कडक करावेत, त्या संदर्भात योग्य ती काळजी घ्यावी. या सर्व याच्यामध्ये मागण्या आहेत. मग त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल ऑडिट करावं पुतळ्यांचं. याच्यामध्ये यापुढच्या काळामध्ये पुतळे करताना त्या संदर्भातले कडक काही नियम असतील ते ठरवावेत. ज्या ठिकाणी तुम्ही उंचावर उभे करणार असेल तर वाऱ्याचा वेग काय असावा, हवामानाची परिस्थिती काय, या सगळ्यांचा पुनर्विचार व्हावा, ही सुद्धा याच्या पाठीमागची एक प्रमुख भूमिका आहे. तुमची एकीकडे ही बाजू आहे. तुमचे मित्र पक्षातले दीपक केसरकर तर म्हणतायत की जे होतं ते चांगल्यासाठी होतं म्हणून. तुमचे मित्र आहेत ना, ते मानता का नाही तुम्ही त्यांना? हे बालिशपणाचं स्टेटमेंट आहे. जरी आमच्या सरकारमध्ये ते मंत्री असतील तरी हा बालिशपणा आहे आणि त्याचा स्टेटमेंटचा सुद्धा मी निषेध करतो. आपल्याला मी सांगतो, मुख्यमंत्र्यांनी असल्या प्रकारच्या वाचाळ मंत्र्यांना बोलून घ्यावं आणि असलं बोलू नये म्हणून समज द्यावी, आमची मागणी आहे. दादांना काय बोलला का नाही तुम्ही? दादांना मी बोलणे एवढा मोठा नाही आहे, पण पब्लिकला मी मागणी करू शकतो. आम्ही दादांना पण ही मागणी करू. मला वाटतं दादांना काल तुमचा जो काही म्हणजे राग आहे तो समजू शकतो. तुम्ही म्हणता की 100 सरकार कुर्बान, काय म्हणायचं नक्की तुम्हाला? काय म्हणायचं म्हणजे आपण जेव्हा म्हणताय की सरकारमध्ये तुम्ही असून हे करताय का, नक्की करणार. लोकशाहीने मला दिलेला अधिकार आहे. मग सरकारवरती कुर्बान कशासाठी होतं? अस्मितेपुढे जर वेळ आली कधी तर आयुष्यात आम्ही सर्वजण आमचं प्राधान्य हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेला राहील.
तर अजित पवार यांच्या पक्षाकडून संपूर्ण राज्यभरामध्ये हे आंदोलन होतंय. अर्थातच प्रदेशकडून तशा सूचना आहेत सुनील तटकरे यांच्याकडून आणि त्यामुळे राज्याच्या सत्तेतील 3 पैकी 1 पक्ष जो आहे तो वेगळी भूमिका घेताना दिसतोय. अर्थात ही भूमिका फक्त या मालवणच्या दुर्घटनेच्या प्रकरणापुरतीच आहे का? निवडणुका जवळ येताना हा प्रश्न अर्थातच अधिक मोठ्या प्रमाणात चर्चेला येणार आहे. कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.